मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरातून जाणाऱ्या महामार्गावर पुलाचे काम सुरू असून लांजा हायस्कूल व उपशेटेवाडी येथे बायपास देण्याची सर्वपक्षीय जनतेची मागणी आहे. मात्र महामार्ग बांधकाम खात्याने या मागणीला केराची टोपली दाखविल्याने लांजातील जनता संतप्त झाली आहे. प्रथमपासूनच लांजा शहरातून महामार्ग न जाता बाहेरून जावा अशी मागणी जनतेची असताना त्याची दखल घेण्यात आली नाही. आवश्यक असणाऱ्या अंडरपास जागांना देखील बदलण्यात आले. त्यामुळे भविष्यात नागरिकांचे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. याबाबत आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत लांजात प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयाची सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना लांजातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत परवडी, महम्मद शेख रखांगी, कुमार बेंडखरे आदी ऐकूया त्यांचे म्हणणे काय ते. तर त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे हा शाळेच्या मुलांचा आहे. आज शासनानं अतिशय कॅटेगोर असं त्याचं हे केलेलं आहे. परिपत्रक आदेश आहे, परिपत्रक आहे की याच्यामध्ये कुठल्याही शाळेतले विद्यार्थ्यांचं नुकसान किंवा धोका निर्माण होता कामा नये. आज आमच्या हायस्कूलची मुलं सकाळी 1500 नंतर संध्याकाळी 1500 अशी 3000 मुलं ही रस्त्यावर येणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेचं काय, यांची सुरक्षितता काय विचार घेतली आहे की नाही घेतली आहे. तर त्यानंतर मराठी शाळेची 600 मुलं आहेत, ती कुठून जाणार. आज आम्ही ज्यावेळी बघतो, जनरली बघतो, त्यावेळी पायी जाणारी मंडळी ही 80% आहे आणि वाहनानं जाणारी जी मंडळी आहे ही साधारण 15 ते 20% आहे. तर या सगळ्या मंडळींचा विचार सामान्य जनतेचा विचार होणार आहे की नाही. तर त्या दृष्टीने याच्यावर चर्चा होऊन उपाययोजना करणं हे महत्त्वाचं आहे. आपल्याला उपाययोजना हवी आणि याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे. लांजा समन्वय समितीनं 2014 पासून 24 पासून मागणी केलेली आहे. त्यावेळी हा पूल जो आहे, मातीचा भराव जो आहे किंवा अन्य काही नव्हतं. त्याच्या अगोदर आणखी एक त्याच्यातला प्रश्न आहे की हा मूळ जो नकाशा आहे किंवा मूळ योजना जी आहे मंजुरी, तर त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळी पाहिलं किंवा आम्हाला जे कळलंय माहिती आहे त्याच्यामध्ये या समोर राजापूरकडे किंवा गोव्याकडे जाताना हा जो रस्ता आहे हा रेस्ट हाऊसकडे पूल मिळणार होता आणि सगळे पिलर होणार होते. हा भरावाचा कुठं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. त्याचबरोबर इथून आम्ही रत्नागिरीकडे किंवा मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे तो ITIच्या पुढे म्हणजे ITIच्या दरम्यान मला वाटतं कुक्कुटपालनपर्यंत पिलर्स होते. मग हे पिलर्स का हे झाले आणि त्याला कुणी मंजुरी दिली. आज आम्ही ज्यावेळी या मंडळींना हायर ऑफिसरना ज्यावेळी विचारतो त्यावेळी आम्हाला परवानगी नाही, आम्ही ते करू शकत नाही असे आम्हाला उत्तरे दिली जातात. याच्यामध्ये काही लोक सांगतात आणि आम्हीही बघितलंय की याच्यामध्ये लांजा किंवा पालीचं जे आपण उदाहरण घेऊ, पालीचे पिलर्स जे आहे त्याची उंची आणि लांजाची उंची हे काय झालंय, त्याच्यामध्ये बदल का, फरक का, काय लांजामध्ये वेगळं आहे आणि पालीमध्ये काय वेगळं आहे, ती उंची कमी का झाली किंवा कशी झाली. तसंच आमच्या इथे लांजाचे जे पिलर्स आहेत ते काय नाही झाले गेले. त्याचबरोबर याच्यामध्ये अनेक दुरुस्त्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की दुरुस्त्या केल्या गेलेल्या आहेत, बदल केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आता उपशेटेवाडीजवळ तिथं काहीतरी एक हॉटेल होणार आहे, तर तिथं तो पूल पुन्हा खाली गेला, तो कसा काय गेला. त्याचबरोबर मी म्हटलं आणखी अन्य ठिकाणी बदल झाले आहे. त्याच्यामध्ये निवळीला बदल झालेला आहे, निवळीला अंडरपास झालेला आहे. त्याच्याचबरोबर कुवागावमध्ये जो नागपूर रस्ता आपला आहे, मोठा पूल होणार होता, तो पूल न होता त्या रस्ताच झालेला आहे. तिथं नाणीतला त्याच्यामध्ये खाली बघितलं नाणीतला तर तिथं अंडरपास झालेला आहे. तर ह्या ज्या बदल आहेत किंवा ह्या ज्या दुरुस्त्या आहेत ह्या कशा झाल्या आणि कोणी केल्या, याला मंजुरी कोणी दिली. तर त्यामुळे लांजाला जो आम्ही आयोजित हे केलेलं आहे, नियोजित मागणी जी केलेली आहे अंडरपासची, ती झाली पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये झाली पाहिजे. आणि जर झाली नाही तर आम्ही 25ला जो काय आदेश आमच्या लोकांचा जो काय आदेश होईल किंवा मंजुरी होईल त्याप्रमाणे मोठं आंदोलन हे उभारलं जाईल. त्याची आणि सर्व जबाबदारी ही या मंडळी जी बसलेली आहे त्यांची राहील. धन्यवाद. परवडी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बदल झाले. ते बदल झाल्यानंतर या अंडरपासचा विषय का घेतला गेला नाही याचं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांच्याकडून अपेक्षित आहे. कारण ज्या वेळेला बदल केले ते बदल काहीतरी कारणास्तव केले गेले असतील. पूर्वी अंडरपास आमच्या या हायवेमध्ये आम्हाला माहीत नव्हते कारण गरजेची वाटत नव्हते. नाहीतर ते अगोदर ज्या वेळेला हा हायवे होणं न होणं, अंडरपास बायपास करावा का हायवे करावा, गावातूनच घ्यावा का बाहेरून घ्यावा, त्याच वेळेला या अंडरपासचा सुद्धा विषय झाला असता. पण परवडीने मगाशी खुलासा केल्याप्रमाणे पिलर्सची जागा बदलली गेली आणि पिलर्सची जागा बदलली आणि त्याचमुळं हा अंडरपासचा विषय अडचणीत आला आणि निर्माण झाला.
नाहीतर त्यावेळेला निर्माण सुद्धा तो नव्हताच, कारण अंडरपासची त्यावेळेला गरज नव्हती. कारण हायवे म्हणजे आता माताजीचं जे दुकान आहे पोल्ट्रीचं कुक्कुटपालन तिथपर्यंत ते पिलर होते, इकडचे पिलर अगदी छात्रालय सोडून आता आपल्या दिवसभरापर्यंत त्याचं ह्या रोड जायची होती, उताराची वगैरे सगळी व्यवस्था होणार होती. आणि त्यामुळे इथे ऑटोमॅटिकलीच पिलर घालून याच्या सगळ्या गोष्टींची होणार चालणार होती. हा विषय असताना ज्या वेळेला पिलर्सची सिस्टीम बदलली गेली, त्या डिझाईनची बदलली गेली, तर ह्या डिझाईन बदलणाऱ्यांना काय अक्कल नव्हती का? ते अधिकारी काय करत होते, त्यांनी काय केला नाही याचा विचार. आज आमने सामने ऑफिसेस आहेत. जर आता पोलीस स्टेशनला एखादा ह्याचा दाखला घ्यायचा असेल तर समोर आपल्या सरकारी दवाखाना पलीकडे कुठून जावं लागतं, कोतऱ्यांच्या हॉटेलच्या कडून तिकडून जायला 5 किलोमीटर यायला लागतं. आज हायस्कूल मधून बाहेर पडला तर खाली कुठपर्यंत जायला लागतं, त्या खालच्या डावाऱ्यापर्यंत जायला लागतं, त्याला फिरून या पलीकडच्या शाळेत यावं लागतं. मग हे का त्यावेळेला त्याचा अभ्यास केला गेला नाही? त्यावेळेचे डिझायनर कोण होते त्यांची आम्हाला नावं सांगा. आणि त्यांच्या नुसारीमुळे त्यांच्या कमी अकलेमुळे आम्हाला हा त्रास सोसावा लागतोय असं मी म्हणेन. कारण हा अंडरपासचा विषय याच वेळेला सुरू झाला ज्या वेळेला डिझाईन बदलले गेले. मग ते जर डिझाईन त्यावेळेला बदलले गेले तर त्याला अंडरपास का केले गेले नाही? अंडरपास होणं हे निश्चितपणाने जास्तीत जास्त गरजेचं आहे. आज मागच्या 2 महिन्यापूर्वी गडकरी साहेबांनी दिलेली 31 मे तारीख 2026 होती का 27 होती का 38 असणार आहे मला माहित नाही, पण हा हायवे होईल त्यावेळेला होऊ दे, माझं तर स्पष्ट अजून सुद्धा म्हणणं आहे. आणि हा हायवे पूल कधी होणार आहे, पूर्ण किती वर्ष लागणार आहे, हा बहुतेक कदाचित तो तिथं वर्ल्ड बुक मध्ये सुद्धा रेकॉर्डला जाईल. एक एवढा हायवे पूर्ण, एक पिलर पूर्ण करण्यासाठी, एक फूट पूर्ण करण्यासाठी इतकी वर्ष लागतात. हे दुर्दैव आहे आमचं. का हे असं इतकं रेंगाळलं का आणि कोणत्या कारणासाठी रेंगाळलं, इतकी वर्ष का गेली, याचा अभ्यास निश्चित व्हायला पाहिजे. आणि हा अंडरपासचा सब्जेक्ट निश्चितपणाने सुटला पाहिजे. साहेब आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला चव्हाट्याच्या देवळामध्ये एक आपली बैठक झाली होती, आमचं आंदोलन सगळं व्यापारी संघटनेचं व्हायचं होतं आणि त्याच वेळेला सुद्धा आम्ही सर्व्हिस रोड बद्दल सुद्धा बोललो होतो. काय सर्व्हिस रोडची अवस्था आजची आहे? आम्ही या सर्व्हिस रोडने असेच या धूळखातच चालायचं का? इतके वर्ष आम्ही धूळखात चाललो, याच्यानंतर आणि किती वर्ष आम्हाला चालावं लागेल? हा पुलर मी त्याच वेळेला मी स्वतः सांगितलेलं होतं, हा तुमचा पूल झाला नाही तरी बेहतर, पण आम्हाला आमचे सर्व्हिस रोड होते ते आमच्या बायाखाचे आम्हाला तसे करून द्या. त्यावेळेला मला वाटतं आपल्या कंपनीतर्फेच अनेक नाईन्टी टेम्पररी आपल्याला डांबरीकरण करून नाही दिलं होतं. किती वर्ष टिकलं ते? आणि आजही घडीला आमचे सर्व्हिस रोड बाजारातले असेच का, की आज असेच राहणार आहे त्याच्यानंतर देखील? हा सगळा विषय महत्वाचा आहे. आम्हाला बाजारपेठेचे सर्व्हिस रोड जर चांगले नसतील तर हे तुमचे अंडरपासचे सब्जेक्ट सुद्धा कुठं राहतील, हे हायवे कधी पूर्ण होणार असतील ईश्वर जाणो. आम्ही बघायला असू नसू, पण हा आम्हाला सर्व्हिस रोडच्या बद्दल विषय माझा एक महत्वाचा त्याच्यामध्ये मांडतोय, त्याच्याकडे लक्ष देण्यात यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मुळात आमचा पहिला सर्वे असा होता की लांजा हे इकॉनॉमिकली इंडस्ट्रियली बॅकवर्ड शहर आहे, तालुका. मुळात इथल्या शहरातून छोट्या गावातून हा ब्रिज किंवा रस्ता जाऊच नये, हा बायपासच व्हावा, बाहेरून रस्ता जावा, हीच पहिली आमची मुळातली मागणी होती. आणि त्या दृष्टिकोनातून पहिली मीटिंग दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे तुमचे कोकण भवनचे अधिकारी गडकरी साहेब, सन्माननीय शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीला महाराष्ट्राच्या सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन चर्चा झाली. योगायोगाने त्या चर्चेमध्ये बाळमाने देवाचे रत्नागिरीचे अधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणून दिल्लीतच होते. गडकरी साहेबांना ते कळल्याबरोबर त्यांनी विचारलं आणि बोल लांजेवाल्यांची अशी जी मागणी आहे. आणि शरद पवार साहेबांनी रकांगे आणि शेटे वगैरे राज्यातले आमच्याकडे पाठवले, काय करता येईल, हा बायपास देता येईल का आपल्याला? त्यांनी बाळमानेंनी पण संमती दिली. अधिकारी ऑल इंडिया लेवलचे होते, त्यांनी थोडा विरोध केला. एकदा आमचा स्ट्रक्चर ठरल्यानंतर कृपया असे वेगवेगळे डिस्टर्बन्सेस आणू नये की आहे ते स्पष्ट सांगतो. त्या स्वरूपाची नाराजी नॅशनल लेवलच्या अधिकाऱ्यांनी त्या मीटिंगमध्ये व्यक्त केली. परंतु नंतर गडकरी साहेबांनी आम्हाला मंजुरी दिली की हा बायपास व्हावा. एक खासगी सर्वे पण आम्ही त्यावेळेला केला. शेती शाळेपासून कनावजेवाडीतून असा येऊन कुव्याच्या PFGSY रोडला लांजा शहराला पूर्णपणे वाचवणारा आणि या ब्रिजला खर्च कमी आणणारा असा सर्वे ड्रोननी केला आणि आम्ही आमच्या खासगी खर्चाने केला आणि तोही सबमिट शासनाला आम्ही केला. त्यानंतर गडकरी साहेबांनी मारलेला विमा हा काही तासापुरता झाला
आम्ही दिल्लीतून मुंबईला एअरपोर्टला उतरेपर्यंत ती बातमी भांडगाव, इंदापूर, पोलादपूर सगळ्यांना कळली आणि सगळ्यांची राग दिल्लीला लागली. त्यानंतर स्वतः गडकरी साहेबांनी आम्हाला बोलवून घेतले, त्यांच्या भवनचे पास तयार केले आणि सांगितलं व्हेरी सॉरी, शरद पवारने दिलेलं पहिलंच काम होतं, मी फार प्रेमानं करत होतो, परंतु सगळ्या ठिकाणाहून हीच मागणी आल्यामुळे आमचा सगळा स्ट्रक्चर आणि डाटा बिघडतो, म्हणून कृपया करून हे मी रद्द करतो. त्यांनी सांगितलं तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही लांजाला मला एखादी जमीन द्या, मी तुम्हाला 25 कोटी रुपये, ते म्हणाले मी तुम्हाला शरद पवारांना शब्द देतोय त्या भाषेत तुम्हाला सांगितलं, मी जयवंत शेटे, रेगुडकर, परवेज गाले, विनय कुटाला असे सगळी मंडळी त्यांच्या समोर होतो, 25 ते 30 कोटी रुपये तुम्हाला देतो, तुम्ही नवीन मार्केट फारकत आणवा, पण कृपया करून बायपास बाहेरून आग्रह करू नका, अशी विनंती त्यांनी सगळ्यांच्या समोर आम्हाला केली. मी 3 ते 4 ही सगळी मंडळी होती, 4 वेळा आम्ही दिल्लीपर्यंत गेलो, आम्हाला त्यांचंही म्हणणं पटलं. आम्ही एकच विनंती केली, साहेब हा ब्रिज तरी निदान थोडासा हिटवाला करा, पूर्ण भरावाचा असू नये, त्याचा लांजा ईस्ट आणि लांजा वेस्ट होईल. एका बाजूला दर्गा आहे, इथून स्मशानभूमी आहे, दुसऱ्या बाजूला इतर मंदिर आहेत, युटर्न मारून वशवेश्वर चौकवरून यायला लागेल, म्हणून कृपया हा ब्रिज करा, त्याला पिलर्सच्या खालून जायला यायला थोडी वाट ठेवा, ही एक विनंती करणारा पत्र दिलं. त्यानंतर सर आता ही मला कळत नाही, 3000 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारं हायस्कूल आहे, ही सरकारी सगळी ऑफिसेस आहेत, त्या सर्वेमध्ये का त्याची दखल घेतली नाही? आदरणीय उदय सामंत पालकमंत्री असतानाच एक दिवशी लांजा बंद होतं आणि सगळ्या नॅशनल हायवेच्या मंडळीला घेऊन उदयजी कोथरेटी हाऊसच्या दारात शिवाजीराव मी बोलतो बरोबर आहे का, तिथे सगळे बसलो होतो आणि त्या ठिकाणी सामूहिक चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये पण हायस्कूल जवळचा बाबा किंवा एवढ्या मध्यावर कळवलं होतं असं की 70 मीटरच्या आत इथे आता सोसायटी जवळचा हा भाग अंडरपास आहे, त्यानंतर 70 मीटरमध्ये तुम्हाला दुसरा देता येणार नाही, ही चर्चा झाली होती. परंतु नंतर त्यांनी सांगितलं होतं एवढी मुलांची वर्दळ आणि एवढ्या ऑफिसला जाणारे लोक असतील तर तुम्हाला हायस्कूलच्या जवळपास आपण एक अंडरपासची व्यवस्था करूया. ही चर्चा कुत्र्यांच्या हॉटेलच्या समोर आदरणीय उदयजींच्या समोर, त्यावेळेला नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत, त्यावेळेला तुमचे कोकण भवनचे अधिकारी समक्ष होते. लांजा बंद होता, प्रसन्न शेटेंपासून इथली बरीच मंडळी त्यावेळेला समोर त्या चर्चेमध्ये सहभागी होती. परंतु त्यानंतर काय झालं आणि हे सगळेच अंडरपास किंवा इतर काही सगळ्या सुविधा होत्या त्या गावून याच पद्धतीचा स्ट्रक्चर त्या ठिकाणी राबवण्यात येतोय, किंबहुना आम्ही राहतोय त्या भागात सर्व्हिस रोड पण नाही, गटर आता होईल अशी अपेक्षा आहे. आणि आज तरी परिस्थिती कठीण वाटते, लोकांना चालता येत नाही. खरंच गोरपीवाडीतली वगैरे जी मुलं येतात ती मुलं तिथून कशी येतात त्या हायवेवरून, ही मोठी समस्या आहे. आणि म्हणून लोकांची फार मोठी अपेक्षा आहे की सन्माननीय आमदारांनी याच्यामध्ये लक्ष घालावं, कारण त्यांच्या शब्दावर लोकांचा विश्वास आहे. त्यांनी जर मनात आणलं आणि तुमच्याकडून अधिकाऱ्यांकडून शब्द घेतला तर ते करायला लावतील अशी सगळ्यांची धारणा आहे. पण साहेब सगळ्यांची प्रामाणिक अशी इच्छा होती, आत्ता काम चालू असताना त्याला जर गोल करून काय ते जॅपनीज जर्मन टेक्नॉलॉजी यूज करून आत्ता काम केलं तर ते अधिक सोयीचं झालं असतं अंडरपास. उद्या पूर्ण रस्ता झाल्यानंतर तो अंडरपास द्यायचा हे थोडं अडचणीचं आणि अवघड होईल अशी सगळ्यांची धारणा आहे. पण त्यावर तुम्हाला जर विश्वास असेल आणि तुम्ही जर शब्द सगळ्यांना देत असाल तर लोकांच्या मर्जीप्रमाणे त्याच्यावर चर्चा होईल आणि निर्णय घेतील. बाकी काय हायवेच्या बाबतीत मी अधिक बोलू इच्छित नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.